तव्यावर चपाती फुगायची, भाकरी एवढी फुगायची, पण आता चपातीने फुगायचं सोडून दिले, भाकरीने पण फुगायचं सोडून दिले. आता भाकर करणारी टम फुगते बघा. घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये भांडणं चालू आहे. मी विनोदानं सांगत असतो, प्रत्येकाच्या घरामध्ये दोन हत्यार आहेत. कोणते कोणते? एक खोरं आणि दुसरी कुदळ. कोणी म्हणेल आमच्या घरी नाही, पण आहे. नवरा भांड खोर आणि बायको भांड कुदळ. काही काही तर भाग्यवान असे आहेत, त्यांच्याकडे दोन दोन कुदळी आहेत बघा. कसं सांभाळीत असतील ते देव जाणू रे बाबा. मला तर एक कुदळ सांभाळता सांभाळताच नाकीनो आले. मला म्हणजे हे तुमचंच सांगतोय, माझ्यावर घेतोय. माझं एवढं बिघडलेलं नाही, बरं आहे माझं. भागवताच्या कृपेनं, साधू संतांच्या कृपेनं बरं आहे. पण प्रत्येक घरामध्ये दंपतीनांचे कलकन. बरं, भांडणाकरिता काही कारण, क्षुल्लक कारणावरून भांडणं होत असतात, आणि तेही घटस्फोटापर्यंत, तलाक पर्यंत ते भांडणं जातात. म्हणून देवर्षी नारद म्हणतायत, प्रत्येकाच्या घरामध्ये भांडणं आहेत. आणखीन काय होतंय, मला कुठेही धर्म दिसला नाही, म्हणून मी विचार केला, चला वृंदावन ही देवभूमी आहे, प्रेमभूमी आहे, म्हणून वृंदावन भूमीत आलो, यमुनेच्या काठी आलो. यमुना ही भगवंताची प्रिय पट्टराणी आहे. भगवान परमात्मा अखंड यमुनेच्या काठी वास्तव्य करतात, म्हणून मी यमुनेच्या काठी आलो. तिथं मला आनंद वाटला. यामुनम तटमापन्नो यत्र लीला हरिर्भूत. भगवान अखंड यमुने